नमस्कार मित्रांनो, तर आपण दुसऱ्या जेटीवर आलो आहोत सासून डॉकवर आणि तुम्ही पाहू शकता किती मोठी बोट आहे। एकच नाही तर खूप साऱ्या बोटी इथे सासून डॉकला लागलेल्या आहेत आणि ते फक्त मुंबईचीच नाही, महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण इंडियाची जी फिशिंगची नीड आहे ती भागवण्याचं काम हे मुंबईचे कोळी बांधव करतात। मुंबईचे कोळी बांधव पूर्ण इंडियासाठी मासली सप्लाय करतात। मित्रांनो, पहा केवढी मोठी बोट आहे आणि इथे समुद्राच्या किनाऱ्याजवळ म्हणजे जेटीला लागलेली बोट असून सुद्धा एवढी हलते, तर समुद्राच्या आतमध्ये खवळलेल्या समुद्रात किती बोट हलत असेल। तरी सुद्धा कोळी बांधव कशा प्रकारे ह्या बोटीवर काम करतात। कोळी बांधवांसाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा। बोट एवढी हलते तरी तो बघ कसा मासलीच्या टिपा, भरलेला टिपा फेकण्याचं काम करतो। आणि इथे जेटीवरच माल घेण्यासाठी व्यापारी सुद्धा आले आहेत। तो बघा बर्फ काढतोय, तो व्यापारी आहे, तो मासली घेण्यासाठी आलेला आहे। तर संपूर्ण लॉट मध्येच तो हे वजन करून डायरेक्ट ते टेम्पो मध्ये लोड करणार आणि मग ते त्यांच्या कंपनीमध्ये घेऊन जाणार। बोट लागली बघ। आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे इथे बर्फ भरला जातो। तर जास्त वेळ न लावता अशा प्रकारे बर्फ भरला जातो डायरेक्ट खणामध्ये। बोटीवर आता जात नाही, बोटीवर गेलो तर मी पडेल पाण्यात। हा बघा पेटीमध्ये एवढा बर्फ आहे। इथे मोठमोठे जेटे आहेत, त्यामुळे यांना बर्फ भरण्यासाठी खूप सोपे जाते। डायरेक्ट खणामध्ये बर्फ पाठवला जातो, परंतु आमच्या उत्तरमध्ये फारशा जेट्या नसल्यामुळे त्यांना बर्फ खांद्यावरच व्हावा लागतो। इथे सर्वांनी पकडलेलं आहे एकदम चांगल्या प्रकारे। भरला खण भरला। हरदेव वाणी बोटीचं नाव आहे आणि बर्फ भरत आहेत। केला आता इथून बर्फ सोडणार। तर अशा प्रकारे पकडून डायरेक्ट खणामध्ये जाईल। तर मित्रांनो, फक्त मासलीकडे पाहू नका, तर त्याच्या मागे किती कष्ट आणि मेहनत आहे आणि किती डिझेल आणि बर्फ लागतो ह्याचा सुद्धा विचार करू शकता तुम्ही। मासली उतरवण्याचं काम चालू आहे आणि हे पाहू शकता तुम्ही वाकट्या रिबन फिश। इथे सुद्धा मासली उतरवण्याचं काम चालू आहे। हे बोटीचे खलाशी खणातून रिबन फिश हे भरत आहेत आणि ते फेकत आहेत आणि तो तिथून कॅच करून या मोठ्या कॅरेटमध्ये पलटी करत आहे। परंतु हे खूप रिस्की काम आहे, कारण तो त्या रिबन फिशचे दात खूप तीक्ष्ण असतात, त्यामुळे हात कापू शकतो। सर्व जेटी, संपूर्ण जेटीला सर्व बोटी लागलेल्या आहेत आणि त्यांचं काही ना काही काम चालू आहे। कोणी मासली उतरवतं तर कोणी बर्फ भरतं। ह्या पहा पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स। तर आता तुम्ही पाहिले आहे कशा प्रकारे आपले कोळी बांधव मेहनत करून, खूप कष्ट करून
आपला जीव धोक्यात घालून समुद्रात वादळ वाऱ्यामध्ये मासली पकडतात आणि त्यांना इथे काय चांगली मार्केट नसल्यामुळे मासल्या आपल्या इंडियामधून दुसऱ्या ठिकाणी पार्सल होण्यासाठी एक्सपोर्ट होण्यासाठी चांगली सरकारने सुविधा दिल्या नसल्यामुळे ती मासली अशा दलालांच्या हाती स्वस्त भावामध्ये विकली जाते। येथे अक्षरशः कोळी लोकांचे खूप नुकसान होते। जी किंमत जी प्राइस त्यांना भेटायला पाहिजे ती त्याची अर्धी सुद्धा त्यांना भेटत नाही। तर हे दलाल यांच्याकडून खूप स्वस्तामध्ये मासली घेतात आणि मोठ्या मोठ्या कंपनीला किंवा एक्सपोर्ट करतात। जे इथे तुम्हाला सर्व व्यापारी किंवा दलाल दिसतात हे सर्व भैयाच दिसतात इथे। त्यांना योग्य तसा पाहिजे तसा भाव मिळतो की नाही हे गव्हर्नमेंट काहीच पाहत नाही। शेतकऱ्यांच्या ऊसाला किंवा कापसाला क्विंटल मागे किती भाव भेटेल हे ठरवलेले असते, परंतु तसं मासलीचं नाही।